कोण फुल सगळे पडलेत ना बघू. फुल कुठे झाडाला? कर गोळा मग, कर गोळा. देव बाप्पाला. हॅलो एव्हरीवन, मी सोनल तुम्हा सर्वांचे आजच्या एका मिनी व्लॉगमध्ये पुन्हा स्वागत करते. आपले मुलं आजारी असले की आपल्याला त्यांचे टँट्रम झेलावंच लागतात. पार्थला थंडीमुळे सर्दी झाली आहे. इकडे खूप सारी थंडी पडते आणि थंडीतली काळजी घेऊन पण त्याला सर्दी झालीच आणि तो आता इथे वाफ घेतोय. पण ते वाफ घ्यायला पण त्याने अगोदर माझ्याकडून कॅडबरी घेतली, डील केली आणि मग तो अशी शांतपणे वाफ घेतोय. नाहीतर एवढा शांत वाफ तो कधीच घेत नाही. आज पार्थ आजारी पडला आणि योगायोगाने आज मला गुरुवारचा वीकली ऑफ होता. पण अशा वेळी ना, जेव्हा आपलं कधी वर्किंग चालू असतं आणि मग आपली मुलं आजारी पडताना तेव्हा आपल्या आयांची दुविधा मनस्थिती होऊन जाते. सहजासहजी ऑफिसमधून लगेच सुट्टी भेटत नाही आणि त्यात मुलं आजारी म्हटलं की मग आपलं मन पण कामामध्ये लागत नाही. वर्किंग वुमन ज्या काही असतील त्या रिलेट करतील माझ्या या गोष्टीला. चला आता पार्थचे बाबा जेव्हा ऑफिसवरून घरी आले तेव्हा आम्ही म्हटलं पार्थला थोडं बाहेर घेऊन जाऊया. मग आम्ही त्याला डीमार्टला नेलं. आता बाहेर गेल्यावर पण आपल्या मुलांना नको त्या गोष्टीच पाहिजे असतात. पार्थला ऑलरेडी सर्दी आणि कफ होता आणि त्यात तो बिस्किटच मागत होता आणि मैद्याचे बिस्किट खाऊन त्याचा कफ आणखीनच वाढला असता. मग मी बिस्किटांवरून त्याचं मन इकडे बुटांकडे चप्पलकडे वळवलं, कारण मला त्याला डेली यूजसाठी पण काहीतरी घ्यायचंच होतं. पण तरी तो त्या लाईनवरून बिस्किटच्या लाईनला पळतच होता. त्यानंतर त्याच्या बाबांनी त्याला हे क्लॉक्स चॉईस केले. पार्थ आतमध्ये डीमार्टला काही शांत बसत नव्हता, म्हणून मी त्याला बाहेर डीमार्ट शेजारीच असलेल्या या प्ले सेक्शनला घेऊन आले आणि इथे पण त्याला वाढवच उद्योग करायचे होते. आता हा बघा घसरगुंडीच्या उलट्या साईडनी जातोय, कसा घसरणार नाही बरं. मग नंतर या दीदीने त्याला करून दाखवलं की कसं करायचं आणि त्यानंतर पार्थ शिकला आणि मग तो त्या दीदीसारखाच व्यवस्थित पहिले सीडीने चढायला लागला आणि घसरगुंडीने नंतर खाली येत होता आणि त्याला मज्जा पण येत होती. आज दिवसभर पार्थ सर्दीने एकदम जाम झाला होता, तर माझ्यासमोरच झोपून होता ना. त्यांनी व्यवस्थित काही खाल्लं होतं ना, त्याच्या तोंडाला चव होती. पण त्यानंतर पार्थ इकडे आल्यानंतर असा एन्जॉय करत होता, तर त्याला असं बघून मला पण मजा वाटत होते. आता इथे अगोदर तो फक्त त्याला बुंगवत होता, नंतर त्याला मुलांनी बसून दाखवलं, त्यानंतर तो त्याच्यावर बसला पण आणि एन्जॉय पण करत होता. त्यात वरून एरोप्लेन पण दिसलं आणि एरोप्लेन दिसल्यावर पार्थ एकदमच खुश होतोच, पण तो थोडासा घाबरतो पण. आता पार्थच्या तोंडाला चव नव्हती, म्हणून म्हटलं चला थोड्याशा त्याला फिक्क्या पुऱ्या घेऊया. मग त्याला फिक्क्या पुऱ्या घेता घेता मी पण एक पाणीपुरी प्लेट मागवली आणि आम्ही सगळ्यांनी पाणीपुरी एन्जॉय केली. असा होता आमचा दिवस. बाय.